ऐकलात ना आवाज? हे बघा, क्रिस्पी उडीद वडे खोबऱ्याच्या चटणीसोबत एकदम परफेक्ट. मी इथे 1 वाटी उडीद डाळ 2 तास भिजवून घेतलं आहे. त्यामधील सर्व पाणी काढून डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायची. जर लागलेच तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून डाळ वाटून घ्यायची. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रणातून वडे गोलाकार किंवा तुम्हाला हवे तसे करून घ्या आणि तळण्यासाठी तेल गरम करा. तेल मध्यम गरम करा, जास्त गरम करू नका आणि वडे नीट सोडा. वडे सोनेरी रंगाचे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या. प्लेटवर काढा आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत उडीद वडे खूप मस्त लागतात. अधिक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.